अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज आहे शुक्रवार आणि आता माझी बघा शुक्रवारची सकाळची माझी वैभव लक्ष्मी माताची पूजा जी आहे ती मांडून झालेली आहे, माझी पूर्ण पूजा झालेली आहे। तर मी विचार केला की तुमच्याशी आज ही वैभव लक्ष्मी माताची पूजा कशी मांडायची, काय काय करायचं काय नाही करायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर ही माझी पूर्ण पूजा झालेली आहे सकाळची। तुम्ही बघू शकता आपले देव जे आहे ते व्यवस्थित त्यांची आंघोळ वगैरे होऊन फुलं वगैरे गंध फुलं सगळं झालेलं आहे। आणि त्यानंतर स्वामी महाराजांची सुद्धा पूजा झालेली आहे। स्वामी महाराजांचा सुद्धा मी कालपासून 11 गुरुवार सुरुवात केली आहे। तर त्याबद्दलची जो व्हिडिओ होता तो मला करायला जमला नाही, पण तो व्हिडिओ लवकरच तुमच्याकडे येईल। तर स्वामी महाराजांची काल मी पूजा अगदी सोप्या पद्धतीने त्यांना फक्त पाण्याने अभिषेक केला होता। काल पहिला गुरुवार जरी असला तरी काल रामनवमी सुद्धा होती आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा होत्या, त्यामुळे मी केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर ठेवून माझ्या ह्या व्रताची सुरुवात केली आहे। आणि त्यानंतर आज आहे आपल्या वैभव लक्ष्मी माताचं व्रत। तर आज शुक्रवार, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आपले स्वामींची स्थापना तिथे केलेली आहे। आपली मागे कमळगट्ट्याची माळ, त्यावर श्रीयंत्र, त्यावर गुलाबाचं फूल वाहिलेलं आहे। आणि इथे माझ्याकडे जी महालक्ष्मी माताची मूर्ती आहे ती मूर्ती तिचीच मी इथे अभिषेक करून तिला दुधाने पाण्याने अभिषेक करून तिला इथे विराजमान केलेला आहे। असा एक छोटासा कलश जो आहे तो मांडला आहे, त्याला मंगळसूत्र घातलेलं आहे आणि त्यानंतर वरती तांदळाची एक डिश ठेवून त्यावर आपल्याकडे मूर्ती असेल लक्ष्मी मातेची तर मूर्ती ठेवावी, नसेल तर सोन्याचा एखादा दागिना, चांदीचा एखादा दागिना किंवा चांदीचं नाणं किंवा एखादं रुपया ठेवला तरीही चालेल। ज्यांच्याकडे जी सोय आहे ते त्या पद्धतीने तिथे ठेवू शकता। अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना करायची असते। माता लक्ष्मीची पोथीची पूजा सुद्धा करायची असते, त्यामुळे माता लक्ष्मीची वैभव लक्ष्मी माताची पोथीची सुद्धा इथे पूजा झालेली आहे। आणि जी वाचन करायची पूजा आहे ती मी इथे ठेवली आहे, कारण ती माझी वाचून झाली आहे, त्यामुळे मी तिथे बाजूला ठेवून दिलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एक तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, आपला घंटा, त्यानंतर सुका मेवा मी ठेवलेला आहे आज नैवेद्यासाठी। दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा वैभव लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दर शुक्रवारी तुम्हाला खिरीचा नैवेद्य करणं गरजेचं आहे। आणि जर का तुम्हाला दर शुक्रवारी खिरीचा नैवेद्य करायला जमला नाही तर आठवणीने दूध साखर तरी नक्की ठेवा। दूध साखर हे खिरीसारखंच असतं, त्यामुळे मी इथे सुका मेवा सुद्धा ठेवलेला आहे। दूध साखर, सुका मेवा आणि इथे फळ ठेवणार आहे। माझं फळ अजून आलेलं नाहीये, तर कुठलंही एक फळ मी इथे ठेवणार आहे। इथे फळाची जागा आहे। आणि संध्याकाळी जो काही नैवेद्य करणार आहे मी त्यामध्ये वरण, भात, भाजी, पोळी आणि शिरा करेल शक्यतो, किंवा मग खीर करेल, जे काही करेल ते त्या हिशोबाने गोड काहीतरी असायला पाहिजे। बघा मी आता दूध साखर ठेवले म्हणल्यावर खीर नाही केली तरी चालेल, तर एखाद शिरा केला किंवा दुसरी कोणती तरी गोष्ट केली तरीही चालण्यासारखं आहे। तर अगदी साधी पूजा मांडणी आहे वैभव लक्ष्मी मातेची, काहीही नाहीये। तुम्हाला फक्त जी पोथीमध्ये कथा आहे ती वाचायची आहे, लक्ष्मी महिमा आहे ती वाचायची आहे, लक्ष्मी स्तवन आहे ते वाचायचं आहे, महालक्ष्मी अष्टक आहे ते वाचायचं आहे। या 3 गोष्टी, कथा, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी स्तवन आणि आरती, ह्या 4च गोष्टी तुम्हाला करायच्या आहे। आणि त्यानंतर जमेल तेवढं महालक्ष्मी मातेचं जप, ओम महालक्ष्मी देवे नमः किंवा ओम श्री लक्ष्मी देवे नमः, तुम्हाला कोणता मंत्र हवा असेल किंवा गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे, ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, हा लक्ष्मीचा मंत्र सुद्धा तुम्ही 16 वेळा जप केला तरीही चालण्यासारखा आहे। तर अशा पद्धतीने रांगोळीने मी बघा पादुका आपल्या पूजा केलेली आहे, स्वस्तिक काढलेला आहे आणि अशा पद्धतीने ही जी माझी पूजा आहे ती झालेली आहे। तर बघा खूप सुंदर साधी सोपी पूजा आहे। तुमच्या मनातली कोणतीही इच्छा असू दे
माता लक्ष्मी ती तुमची पूर्ण करणारच. माता लक्ष्मी ती पूर्ण केल्याशिवाय ती राहणार नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, माझा स्वतःचा इतका छान अनुभव आहे. मी 8वी पासनं, लहान असल्यापासनं मी हे व्रत करत आहे आणि मला माता लक्ष्मीचा अनुभव खूप छान आलेला आहे. त्यामुळे माता लक्ष्मीचे जर का तुम्हाला हे व्रत करायचे असतील तर तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासनं हे व्रत सुरू करू शकता. असं कुठलाच दिवस ठरलेला नाहीये. कोणत्याही महिन्यातल्या शुक्रवारी तुम्ही हे व्रत सुरुवात करू शकता. वाटेल तेवढे, तुमच्या मनात इच्छा असेल तेवढे 5, 11, 21, 51 जेवढे तुम्हाला उपवास करायचे असेल तेवढे तुम्ही हे व्रत करू शकता. ज्यांना जास्ती जमत नसेल त्यांनी 5 करावे, ज्यांना थोडं जमत असेल त्यांनी 11 करावे, ज्यांना सवय असेल त्यांनी 21 करावे आणि ज्यांना माता लक्ष्मीची कायम कृपा हवी असेल त्यांनी 51 करावे. 51 म्हणजे अगदी वर्षभर ते असते. त्यामुळे तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही पूजा करू शकता. तर खूप साधी सोपी पूजा आहे. सोन्याच्या दागिन्याची, चांदीच्या दागिन्याची अशी काही वेगळीच पूजा करायला हवी असं काही नाहीये. जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यानुसार तुम्हाला इथे पूजा करायची आहे. आणि महालक्ष्मी मातेचं मंत्र, महालक्ष्मी मातेचा जप, महालक्ष्मी स्तवन, महालक्ष्मी अष्टक, महालक्ष्मी महिमा आणि महालक्ष्मी माताची कथा, वैभवलक्ष्मी माताची कथा, जे व्रताची कथा आहे ती तुम्हाला म्हणायची आहे. तर अशा पद्धतीने हे वैभवलक्ष्मी व्रताचं कसं मांडणी करायची आहे, कशी पूजा करायची आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप सोपं आहे, खूप साधं आहे. अशा पद्धतीनेच मी पूजा करते आणि तुम्ही सुद्धा केली तरीही चालण्यासारखं आहे. तर व्हिडिओ आज कसा वाटला मला नक्कीच कळवा. काहीही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि त्याचबरोबर जय माता लक्ष्मी किंवा जय महालक्ष्मी माता नमः, माता की जय किंवा महालक्ष्मी नमो नमः, श्री स्वामी समर्थ, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. परत भेटूया अजून एका अशाच छानशा अनुभवाबरोबर, अशाच छानशा माहिती बरोबर. चला तर परत भेटूया. महालक्ष्मी माता की जय. तर असेच आपले व्हिडिओ बघत रहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.